नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाज वर्ल्डमध्ये. आज आपण पाहणार आहोत दहीविषयी माहिती. दूध आंबवलं की त्यापासून दही तयार होते. तर दही खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने तर खूप फायदेशीर आहेच, पण त्याचबरोबर हे आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. दही खाणे, दही खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारते, तसेच त्यामुळे आपले हाडे मजबूत होण्यास देखील मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने तर दही खाणे हे खूप फायदेशीरच आहे. निरोगी राहण्यासाठी रोज थोड्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये दही समाविष्ट करा. चला तर मग जाणून घेऊयात आपण दहीचा उपयोग कशा पद्धतीने करू शकतो. आपली पहिली टीप आहे, दह्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेचा उजळ वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. 1 चमचा दही आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरती लावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर ते धुवून टाका. नियमित वापरल्यास त्वचेची चमक वाढण्यास मदत होईल. दुसरी टीप, दही एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेसाठी दही आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड होऊन मऊ आणि नरम बनते. तिसरी टीप, दह्यात अँटीफंगल गुणधर्म असतात, जे कोंडा कमी करण्यास मदत करतात. 2 चमचे दही आणि 1 चमचा मेथी पावडर मिक्स करून केसांच्या मुळांमध्ये लावा. 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा. त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल. चौथी टीप, 1 चमचा दही, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग असलेल्या भागावरती लावा. 15 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल. 5वी टीप, दही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून कार्य करते. 1 वाटी दही आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल तेल मिक्स करून केसांमध्ये लावा. 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. हे असे केल्याने केसांना मऊ, चमकदार आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत होते. 6वी टीप, उन्हामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी दही आणि टोमॅटोचा रस मिक्स करून चेहऱ्यावर आणि हातावरती लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड आणि टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट्स टॅन कमी करण्यासाठी मदत करते. 7वी टीप, 1 चमचा दही, 1 चमचा गुलाबजल आणि 1 चमचा काकडीचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे चेहरा ताजेतवाने आणि टवटवीत बनवण्यासाठी उपयुक्त आहे. 8वी टीप, दही आणि ओट्स पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवरती लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे पिंपल्सचे जीवाणू कमी होण्यास मदत होईल आणि पिंपल जाण्यास देखील मदत होईल. 9वी टीप, 2 चमचे दही, 1 चमचा मध आणि थोडासा ऑलिव्ह ऑइल तेल मिक्स करून मिश्रण तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवरती लावा. 15 मिनिटे ठेवा. त्यामुळे त्वचेला नरम आणि मुलायम बनण्यास मदत होते. 10वी टीप, दही आणि बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट घोट्यावरती लावा आणि 10 ते 12 मिनिटं मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवा. हे घोटांच्या त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. 11वी टीप, 1 चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून डोळ्यांच्या खाली लावा. 10 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे मिश्रण डार्क सर्कल कमी करण्यास उपयुक्त आहे. 12वी टीप, कोरडे आणि फाटलेल्या होठांवर दही लावा. 5 ते 10 मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा. दही होठांना मॉइश्चराईज करून मऊ आणि नरम ठेवते. 13वी टीप, दही आणि अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून केसांना लावा. 30 मिनिटे ठेवून नंतर शॅम्पूने धुवा. हे मिश्रण केसांना प्रोटीन आणि आर्द्रता पुरवते, ज्यामुळे केस मऊ आणि तजेलदार मजबूत होतात. 14वी टीप आहे, दही आणि काकडीचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने डोळ्याखाली लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवा. नंतर धुवा. हे मिश्रण थंडावा देऊन फ्लफीनेस कमी करण्यास मदत करते.
15वी टीप, दही आणि लिंबाचा रस मिक्स करून जखमावरती लावा. लिंबाचा रस बॅक्टेरिया नष्ट करतो आणि दही त्वचेला शांत करते, त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते. 16वी टीप आहे, 1 चमचा दही, 1 चमचा बदाम पावडर आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने मसाज करून धुवा. हे त्वचेला पोषण देऊन मुलायम आणि चमकदार बनवतात. 17वी टीप, दही आणि बारीक केलेलं साखर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोरड्या टाचांवरती लावून हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर ते पाण्याने धुवा. हे टाचांना मऊ करून कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. 18वी टीप, दही आणि बदाम तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरती आणि शरीरावरती लावा. 15 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे मिश्रण त्वचेला तजेलदार बनवते. 19वी टीप, उन्हात खूप वेळ घालवल्यानंतर दही आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. हे त्वचेला थंडावा देऊन उन्हामुळे होणारे चटके कमी करण्यास मदत करते. 20वी टीप आहे, दही आणि हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 5 ते 10 मिनिटे ठेवून हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने धुवा. हे त्वचेवरील माती आणि घाण काढून त्वचा स्वच्छ आणि टवटवीत बनवते. 21वी टीप, दही आणि बेसन मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवरती लावा. 20 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. हे मिश्रण त्वचेचे मृत पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि टवटवीत बनते. 22वी टीप, 1 चमचा दही आणि चिमूटभर चुकंदर पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवरती लावा आणि 10 मिनिटे ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने धुवा. हे होठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणते. 23वी टीप, दिवसभराच्या कामामुळे त्वचेचा थकली असेल तर दही आणि संत्र्याचा रस मिक्स करून चेहऱ्यावरती लावा. यामुळे त्वचेचा ताण कमी होण्यास मदत होते आणि त्वचा तजेलदार दिसते. 24वी टीप, दही आणि चंदन पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या भागावरती लावा, त्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. 25वी टीप आहे, दही आणि बारीक केलेले ओट्स मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरती लावा. 5 ते 10 मिनिटं मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचा तजेलदार बनते. 26वी टीप आहे, दही आणि गुलाबाची पानं एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवरती लावा आणि 10 मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ मसाज करून धुवा. यामुळे ओठावरील काळेपणा कमी होण्यास मदत होते. 27वी टीप, दही, मध आणि केशरच्या पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि ही चेहरा मानेवरती लावा. यामुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक येते. 28वी टीप, 1 चमचा दही, 1 चमचा मध आणि 1 चमचा केशर पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे ताजेतवाने दिसण्यास मदत होते. 29वी टीप, दही आणि कच्च्या बटाट्याचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डार्क स्पॉट असलेल्या भागावरती लावा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुवा. यामुळे डार्क स्पॉट कमी होण्यास मदत होईल. 30वी टीप आहे, दही आणि खोबरे तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. 30 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. हे केसांना मॉइश्चराईज करून फ्रीज कमी करण्यास मदत करते. आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर दही हे खूप उत्तम आहे निरोगी राहण्यासाठी. तसेच सुंदर दिसण्यासाठी देखील आपण दहीचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर ते आज आपण पाहिले की आपण दहीचा उपयोग आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी कशा प्रकारे करू शकतो. जर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट्स करा. आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत